माझ्या महाराष्ट्रातील जेवढे काही SC ST OBC मायनॉरिटी मूल निवासी जेवढे काही बॅकवर्ड क्लासचे लोक आहेत मूल निवासी, तसेच संविधानांना मानणारे लोक, संविधान हे मानवतावादींनी जगायला शिकवत आहे आणि संविधानानेच आपण आज इतक्या हजारो वर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे दादांनो। त्यानंतर बघा दादांनो, माझे प्रेरणास्थान डॉक्टर मामा देशमुख जे आज 89 वर्षाचे आहेत, असे महान डॉक्टर मामा देशमुख हे नागपूरचे आहेत, कुणबी समाजाचे आहेत, ते OBC, आणि त्यांनी खरा इतिहास लिहिलेला आहे, ज्यांची मयत आतंकवादी काँग्रेस RSS जनसंघ ज्यांचं ऑफिस 1960 नागपूरला ओपन केलेलं आहे आतंकवादी संघटनेचं, त्यांनी त्यांची 65 ते 70च्या दरम्यान मयत काढली होती। म्हणजे बघा, एका माणसाला त्यांच्या विचाराला, म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं, जो शेरने का दूध पिया वो दहाडेगा। आणि 89 वर्षाचं वय झालेलं आहे आज। कांशीरामजीच्या स्टार्ट टू एंड पर्यंत त्या चळवळीमध्ये होते ते, आणि बिचाऱ्यांना पॅरालिसिस झालेलं आहे, आजही लिखाण करतात आणि स्वतःच प्रकाशन करतात। असे महान एकमेव, मी महाराष्ट्रातील नाही म्हणत त्यांना, पूर्ण भारतातले एकमेव डॉक्टर मामा देशमुख हे असे माझे गुरु आहेत की त्यांनी सत्य इतिहास लिहिला आहे आणि आजपर्यंत एकाची सुद्धा हिंमत नाही आहे त्यांना आपल्या स्टेजपर्यंत बोलवायचं म्हणून। असे महान मामा देशमुख माझे गुरु आहेत। त्यानंतर भागीदारी मोर्चाचे माझे वडील बंधू BJ कोळसे पाटील हायकोर्टचे जज हे 84 वर्षाचे आहेत। बिचारे रिटायर VRS घेतल्यानंतर भारताची तिसरी आझादीसाठी, संविधानासाठी, कारण आम्हाला अजूनही स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे दादांनो, ते मी सांगणार आहे पुढे आपल्याला। त्यानंतर माझे भागीदारी मोर्चाचे प्राचासाहेब भानुप्रतापजी, रतनलाल, बलराज मलिक साहेब, त्यानंतर बहुजन पैगामचे RS गौतम साहेब, ॲडव्होकेट राजेंद्रपाल गौतम, आणि सगळे माझे वडील बंधू ADR, तसेच भारतातील जेवढे हिस्ट्रीचे डिग्री घेतल्याने डॉक्टरेट झालेले आहेत, सायन्सची, इंजिनिअरिंगची डॉक्टरेट घेतलेले आहेत, त्यानंतर MBBS झालेले डॉक्टरेट घेतलेले, आणि लॉची डॉक्टरेट घेतलेले सगळ्यांनी, सगळे माझे मोठे बंधूंनो। त्यानंतर आर्मी चीफ, नेव्ही चीफ, एअरफोर्स चीफ आणि पॅरामिलिटरी फोर्सचे चीफ। त्यानंतर रिटायर्ड माझे साहेब लोक, मी पण डिफेन्समधूनच रिटायर झालेलं आहे। तसेच माझे मोठे बंधू, लहान बंधू, माझे ऑफिसर्स, त्यानंतर रिटायर्ड मोठे बंधू, लहान बंधू, आणि भारत देशाला जेवढे काही कुठला जाती धर्माचा असो, मानवता हा सगळ्यात मोठा जगातला धर्म आहे दादांनो। त्याला इन्सानियत आणि ह्युमॅनिटी हे 2 मार्ग दाखवणारे 2 महामानव आमच्या देशात जन्माला आलेले आहेत। एक तथागत गौतम बुद्ध, ज्यांच्या विचाराने जग आज आपली प्रगती करतायत, आणि त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 1000 वर्ष नंतर सुद्धा त्यांचं नॉलेज कामात येणार आहे, जगातले एकमेव विश्वरत्न असे महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि बघा, जगामध्ये ह्या 2 महामानवाच्या याच्याने बुद्धाने सांगितलं, मी वास्तव्यवादी आहे, मी स्वतःचा विवेक बुद्धीला विचार करून विचारतोय, एकीकडे 99 असतील आणि एकीकडे एकटा असेल, जर माझ्या त्या विवेक बुद्धीला पटत नसेल मी मान्य करणार नाही। म्हणजे सायन्स आणि टाईम म्हणजे मॅथमॅटिक्स नाही, जगातील प्रत्येक कंट्रीमध्ये, डेव्हलप असो अनडेव्हलप असो, त्या कंट्रीमध्ये जेवढे काही डेव्हलप कंट्रीमध्ये डेमोक्रेसी आहे, आणि ते प्रत्येक कंट्रीमध्ये 2 वर्षात, 3 वर्षात, 4 वर्षात आपल्या देशाचा राजकारभार चालवण्यासाठी त्या देशातले लोक
बॉडी नॉमिनेट करतात. तिथं पण अपोजिशन असते, रुलिंग असते. इलेक्शन झाल्यानंतर जे कोणी निवडून येतात, प्रेसिडेंट म्हणतात त्याला किंवा प्राईम मिनिस्टर, आणि त्यांची बॉडी ही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते वेळेनुसार त्या देशातील लोकांना. कारण समय वेळेनुसार, कारण मनुष्य येत राहतो, रोज जन्म होतात, रोज मरतात. वेळेनुसार ते सिलेबस बनवतात सायन्स आणि मॅथ्सच्या याच्याने, आणि लोकांना प्रोव्हाइड करतात. त्याचं माध्यम आहे टी व्ही किंवा शाळेत किंवा कुठल्या याच्या पद्धतीने. आणि त्या देशामध्ये लोकांसाठी जॉब क्रिएट करतात, त्यांना पेमेंट देतात, टॅक्स वसूल करतात आणि हेल्थ देतात. आणि जेव्हा त्या देशातील लोकांचं जेव्हा डेव्हलपमेंट होतो तेव्हा त्या कंट्रीचं डेव्हलपमेंट होतं. पण माझ्या देशाचं दुःखाने मला सांगावं लागतं, बघा दादांनो, 5000 वर्ष अगोदर युरेशियामधनं आलेले आर्य यहुदी नाजी, जे हिटलरपेक्षा 200 टाइमने डिक्टेटर, आतंकवादी, हत्यारे लोक, त्यांचा हेड पुष्पशृंग, ज्यांनी 10व्या मौर्य राजा बृहदत्तची हत्या कपट बुद्धीने केली. आणि आमचा देश बुद्ध धर्मी होता. आणि या लोकांनी त्या बुद्धचे जे प्रसारक होते त्यांचं डोकं कापून शराव नदीत टाकलं. आणि एवढी दहशत तयार केली दादांनो, की 90% इथले मूळ निवासी जे लोक होते, एवढा अन्याय अत्याचार केला. आणि 90% लोकांचं यांनी 7000 जाती बनवलेल्या आहेत. जगामध्ये असं इतिहास कुठल्या तरी कंट्रीमध्ये आहे का? आणि काय सांगितलं, ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण, बावतनं क्षत्रिय, बेंबीतनं वैश्य. आणि हे बॅचलर आलेले होते. सांगितलं की जो कोणी शिक्षण शिकेल त्याच्या कानात शिसा टाकू. आणि 3 वर्षाच्या मुलीपासून तर जी कुठली बाई आम्हाला पसंत असेल तिच्याशी आम्ही भोग करू, तिला मारू, आमची शांती होत पण ती मरून जरी गेली, जो कोणी विरोध करेल त्याला आम्ही मारू. इवन सती प्रथेमध्ये नवरा मेला तर त्याला जिवंत जाळायचे. असे करत 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 10व्या सदीमध्ये आमच्या देशात संत झाले. जसं कबीर झालेत नॉर्थ साईडला, रैदास झालेत. त्यानंतर गुरु गोविंद सिंगची पूर्ण फॅमिली गेली. आमच्या इथं बसेश्वर. त्यानंतर नामदेव महाराज बघा, त्यांना चपलेने मारून मारून ते अमृतसरमध्ये जाऊन शिरोमणी झालेत. त्यानंतर परत संत झालेत. आणि 11व्या सदीमध्ये यांनी मोगलांना बोलवलेलं आहे, कारण आमच्या इथं क्षत्रिय राजे व्हायला लागलेत. बघा महाराणा प्रताप कुठं होता? औरंगजेबच्या याच्यात होता. आणि दादांनो 12वे 13वे 14वे 15व्या सदीमध्ये आमच्या देशात 500 राजे हे क्षत्रिय राजे. कारण बाकीचा जो समाज होता शूद्र आणि अशूद्र, अरे दादांनो त्यांना खायलाच नाही मिळत होते. पायात चपला नव्हत्या, कपडे नव्हते घालायला. एवढा अन्याय अत्याचार या लोकांनी केलेला आहे दादांनो. आणि त्या क्षत्रिय राजांना बायांचं शव, बाया ह्या सगळ्या शूद्र. मोगल आलेत त्यांनी सुद्धा बाई आणलेली नव्हती. आणि यांना 10 राण्या असायच्या. आता राजा किती राणींना हे करणार? आणि आमच्या बायका शूद्र आणि अंधविश्वासी, हे पूजा पाठेच्या नावाने, मुनिमजीच्या नावाने राजाच्या घरात घुसलेत. म्हणजे त्याच्यातलं जे निजामी बी निघालेलं आहे, चाहे ते यूपीतला असो, चाहे तो साऊथचा असो, नॉर्थचा असो, कुठेही असो, तो बी म्हणजे क्षत्रिय. ते स्वतःला तो बी बघा, नाजी यहुदी, आर्य विदेशी यहुदी, तो एक बी, मोगलांचं बी, त्यानंतर क्षत्रियचं बी, असं बी करून जे क्षत्रिय निघालेले आहेत. तसं महाराष्ट्रात आम्ही निजामी मराठा म्हणतो. तो बी इतका क्रूर आहे, तो स्वतःला उच्च वर्णीय समजतो.
आणि यांची शिकवण असल्यानंतर हे तेच सांगतात, अरे ते 90% शूद्र आहेत. हे कधीही समोर येत नसतात. मी तुम्हाला पुढे प्रूव्ह करून सांगतोय. मी बोलताना प्रत्येक गोष्ट उदाहरणासहित क्लिअर करतो. सत्य आहे का असत्य आहे हा तुम्ही विचार करायचा आहे. त्यानंतर 1594-95चा जन्म शहाजी राजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव आहे. 1608ला ओबीसी समाजाचे, तेली समाजाचे जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज, त्या महाराजांना याने 42व्या वर्षी मारलं आणि सांगतात ते पुष्पक विमानाने गेले. कारण आपल्या बुद्धी जनावरापेक्षा खालच्या सुद्धा विचार कुठून करणार सांगा? कुठून विचार करणार? विचार करण्यासाठी ब्रेनला काहीतरी पाहिजे ना माध्यम. ना रेडिओ नाही, पाया चपला नाही, लाईट नाही, जनावरासारखं जीवन. आणि त्यानंतर बघा 19 फेब्रुवारी 1630चं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला दादांनो. आणि जिजाऊनी शिवाजी राजांना कीर्तनात बसवलं तुकाराम महाराज. अजूनही JM रोडला तुकाराम महाराजांचे जगसंत श्रेष्ठ पाया पडताना छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांजवळ मुस्लिम सरदार, आम्ही बॅकवर्ड क्लासचे लोक, त्यांनी बघा कल्याणच्या एका राजाची सुंदर पत्नी त्यांच्या सरदार लोकांनी आली होती. ते म्हटले खबरदार माझ्या पोरीला हात लावला तर. आणि बघा शेतकऱ्यांना हात लावाल तर बोट कापून टाकेल. आणि बघा त्या कृष्णा भास्कर कुलकर्णीने घात करण्याचा प्रयत्न केला, चिरून टाकलं. अशा महान राजाचं जेव्हा राज्याभिषेक करायची वेळ आली, निजामी मराठा आणि हे जे आहेत पेशवाई यांनी त्यांचा विरोध केला. काशीच्या गंगाभटाला मूग मागे दाम दिलं आणि राज्याभिषेक केलं पायाच्या अंगुठ्याने. आणि त्या काशीच्या गंगाभटाला यांनी बाथरूममध्ये मारलं आणि शूद्र राजाचं राज्याभिषेक केले म्हणून, पाप केलं म्हणून मेला म्हणून. आणि आमच्या राजाचा जन्म 50मध्येच झालेला आहे. संभाजी महाराजांचा जन्म 1657. 10 ग्रंथ लिहिलेत, एक सुद्धा लढाईने हरली. बघा किती कपट बुद्धनी संभाजी राजाचे 32 तुकडे वयाच्या 32व्या वर्षी 1689ला करून भीमा कोरेगावला नदीमध्ये फेकून दिलं 1689ला. आणि दादांनो बघा जीनियस गंगाराम गायकवाड फॅमिलीने ते तुकड्यांना शिवलं आणि बडू बुजुर्गला समाधी बांधलेली आहे. छत्रपती संभाजी महाराज एवढा शूर राजा. जिजाऊ लढले, सिंदखेड राजाजी लखोजी जाधवची मुलगी शूद्र तलवार घेऊन लढली. अहिल्याबाई होळकर धनगर त्यांचे पूर्वज MP मध्ये आणि राजस्थानमध्ये. तारा राणी, शाहू महाराज. आणि जेव्हा 1800 मध्ये इंग्रज आलेत, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्री फुले, फातिमा शेखनी शिक्षणाला सुरुवात करून समता आणली. 1874चा जन्म शाहू महाराज, छत्रपती शाहू आरक्षणचे जनक, 6.5 फूटचे राजे एका बुक्कीने रेड्याला खाली पाडत होते. 1902ला आरक्षण दिलं. सांगितलं जो कोणी बहुजनांचं पोरग शाळेत जाणार नाही त्याला 1 पैसा फाईन करेल. त्यानंतर पेरियार रामास्वामी. आणि 14 एप्रिल 1891 विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब जन्म झालेले आहे. आणि बघा दादांनो गुलामगिरीनं शेतकऱ्यांचं असूड जेव्हा ज्योतिराव फुलेंनी दिलं आणि पहिली समाधी शोधून काढली राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी, शिवजयंती केली. हा आर्य विदेशी यहुदी देशद्रोही टिळकांनी गणेश जयंती सुरू केली. आणि बघा दादांनो आर्य विदेशी यहुदी नाजी निजामी मराठा जे हिटलरपेक्षा 200 टाईमने डिक्टेटर आतंकवादी देशद्रोही लोकांनी
1885मध्ये आतंकवादी देशद्रोही हत्यारे काँग्रेसची स्थापना केली. कोण केली? लाला लजपतराय, बाल गंगाधर टिळक आणि विपिन पाल. आणि 1925ला काँग्रेस RSS जनसंघ. आतंकवादी देशद्रोही हत्यारे काँग्रेस RSS जनसंघची स्थापना आर्य यहुदी नाझी हिटलरपेक्षा 200 टाइम डिक्टेटर आतंकवादी देशद्रोही लोकांनी केली. 1920ला परिषद घेतली. शाहू महाराजांनी सांगितलं की आजपासून SC ST OBC मूळ निवासी लोकांचं नेतृत्व बाबासाहेब करतील आणि कोल्हापूरचा बिंदूचा पुतळा बनवलेला आहे जिवंतपणे बाबासाहेबांचा. 22 मे 1922ला शाहू महाराजांचं कोणी म्हणतात पॉयझन दिलं, कोणी म्हणतात खून केलं. बिचाऱ्याचा मृत्यू झाला. कितव्या वर्षी? 26 आणि 22 48व्या वर्षी. 24ला पेरियार रामास्वामींनी काँग्रेसमध्ये रिझाईन केलं. बघा दादांनो, किती काल्पनिक गोष्टी करतात हे. महाभारतामध्ये कृष्णाला पावर भारतातल्या जेवढे काही बॅकवर्ड क्लासच्या बाया आहेत, कारण बाया आपल्याच आहेत सगळ्या, त्याचा भोग करण्याचा अधिकार 3 वर्षाच्या पोरीपासून महाभारतात लिहून ठेवले. सीतेला लव आणि कुश हे गुचं पाणी पिणारे कुंभमेळ्यामध्ये साधू, नंगा साधू हाकतात मुततात, त्यांच्यापासून लव कुश आणि राम आणि लक्ष्मण. पेरियार रामास्वामी चेन्नईला गेले. राम सीता लक्ष्मणची मूर्तींना चपलाची माळ टाकून फिरवलं आणि सांगितलं त्यांनी, अरे दादांनो, नागाने चावलं तर एकच माणूस म्हणतो बामणाला कापा. आणि दादा बघा 69% रिझर्वेशन घेतलं. आणि त्यानंतर पाण्यासाठी मंदिरासाठी 31मध्ये गांधीजी बनिया यांनी सेपरेट इलेक्ट्रिक पोल बाबासाहेबांनी म्हटलं त्याचा विरोध करण्याचे आमरण उपोषण केलं. आणि बाबासाहेबांचा एक मुलगा ज्याचा जन्म 1912ला झाला होता, यशवंत, त्याला मॅट्रिकसुद्धा पास होलेलं नाही. रमाईचं निधन झालं 35ला आणि 36ला SC STला आरक्षण दिलं. आणि नाझीचा जन्म 1889 ऑस्ट्रेलियामध्ये. त्यांचं चिन्ह स्वस्तिक आणि यांचं स्वस्तिक. तो पहिला महायुद्धात 1905ला सामील झाला. युद्ध करता करता जर्मनीला गेला. तिथं त्याला तसंच त्यांनी केलं. मग ये करूंगा मग त्याला देशद्रोहाची शिक्षा झाली. 5 वर्षाची 2 वर्षात सोडून दिलं. त्यानंतर परत केलं. त्यांनी पार्लमेंटला डिझॉल्व केलं. त्याने ज्युडिशरीला डिझॉल्व केलं. मिलिटरीचं हे केलं आणि स्वतः बसला आहे. आणि 1940मध्ये जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉरला सुरू झाली तेव्हा इंग्रज म्हटले की आता कारण इंग्लंड त्यात इन्व्हॉल्व होतं. गांधीजी म्हटले चले जाओ अंग्रेज, सांगा कोण मेलेले आहेत. SC ST OBC मुसलमान बिचाऱ्यांच्या पायात चपले नव्हते, उपाशी राहत होते, पुढच्या पिढीच्या स्वाभिमानासाठी बलिदान दिलंय. सांगा या निजामी लोकांनी आणि हे ब्राह्मण वैश्य क्षत्रिय जे नाझीचे औलाद यांनी काही केलेलं आहे का? मी आज विचारतो भारतातील लोकांना, 90% लोकांना आणि महाराष्ट्रातील लोकांना, कारण महाराष्ट्राने भारताला आझादी मिळवून दिलेली आहे. त्यानंतर त्या महात्म्याला गांधीला 30 जानेवारी 1948ला बघा जिन्ना काँग्रेसमध्ये, हेगडेवार काँग्रेसमध्ये, श्यामाप्रसाद मुखर्जी काँग्रेसमध्ये एकच आतंकवादी देशद्रोही हत्यारे काँग्रेस RSS जनसंघचा आतंकवादी मेंबर नाथूराम गोडसे बघा त्याच्यात सुद्धा केलेला होता हिंदू मुस्लिम करण्यासाठी. 30 जानेवारी 48 त्याला मारलं आणि बरं झालं ते गाडगीळ होते म्हणून त्यांनी ओळखलं. का मारलं? कारण गांधीजींनी म्हटलं होतं इंग्रजांना की आम्हाला एक बॅरिस्टर द्या. तेव्हा इंग्रज म्हटले तुमच्या देशात हिरा आहे. नेहरूजी हे नॉमिनेट होते. त्यांनी नेहरूजींना सांगितलं. नेहरूजींनी त्यांना संविधान पीठात जाण्याचं केलं. जोगेंद्र मंडलने रिजाईन केलं. आदिवासी आणि मुसलमान लोकांनी तलवारच्या टोकावर बाबासाहेबांना निवडून दिलं. बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबरला जेव्हा संविधान बनवलं तेव्हा हे म्हणतात की आम्हाला
मनुस्मृती पाहिजे. बरोबर आहे. 25ला म्हणतात हिंदू राष्ट्र. सुप्रीम कोर्टने 94 मध्ये म्हटलं आहे हिंदू ही मोगलाने दिलेली शिवी आहे आणि 18व्या शतकाचा अगोदर दाखवा कुठे हिंदू शब्द आहे ते. हा पारसी शब्द आहे. आणि बघा बाबासाहेब महामाने एवढं अन्याय अत्याचार केल्यानंतर प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिलं आणि सांगितलं की प्रत्येकाने टॅक्स भरायचं. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि आरक्षण दिलं होतं. ते SC ST 90% लोकांना रक्षण दिलं होतं. बघा कोण रक्षण घेतंय आणि काय चालवले लोकशाहीच्या नावानं हे सांगणार तुम्हाला. तुम्ही फक्त विचार करा खरं आहे का खोटं आहे ते. मला काही इलेक्शनला उभं होण्यासाठी मला तुम्हाला मतदान करायचं विनंती नाही करायची. तुम्ही ज्या आपल्या मुलाबाळांना किंवा नातवांना त्यांना एवढी वाईट परिस्थिती आहे की जगाच्या पाठीवर एवढा अन्याय अत्याचार कुठल्याच कंट्रीमध्ये होत नाही आहे, तेव्हा जगाला सुद्धा मी मानवतावादी विचारांनी मी जगाच्या मानवतेसाठी लढतो आहे. बघा लोकशाहीची व्याख्या, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकराज्य. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस, मीडिया. बघा कोण चालवत आहे. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि निजामी मराठा हे शिकलेले लोक चालवतील ना दादा. बरोबर आहे. आणि ज्या लोकांनी काँग्रेसची स्थापना केली, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, बाळ गंगाधर टिळक ब्राह्मण, लाला लजपतराय आणि बिपिनचंद पाल हे शिकलेले होते. काय यांनी लोकशाहीला सुरुवात केली? खरं आहे का खोटं आहे व्याख्या ते विचार करा. पूर्ण मानवतावादी लोकांना भारतातल्या ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, निजामी जे हिटलरपेक्षा 200 पटींनी आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे लोकांनी मिळून आतंकवादी काँग्रेस, RSS, देशद्रोही हत्यारे काँग्रेस, RSS, जनसंघ मनुस्मृतीप्रमाणे मूळ निवासी लोकांचा 3 वर्षाची पोरगीपासून तर महिलांवर अन्याय, अत्याचार, बलात्कार करणे आणि 90% समाजाला रक्त शोषून टॅक्स रूपाने परत त्यांना गुलाम करण्यासाठी चालवलेली हुकुमशाही, त्याचं नाव हे लोकशाही देत आहेत. आणि आज बघा पद्धतशीरपणे 75 वर्ष आमच्यावर अन्याय अत्याचार जेवढा मोगलांनी नाही केलं, जेवढा इंग्रजांमुळे शाहूफळ तेवढं केलेलं आहे. फक्त काय झालं की आम्हाला एवढं शोषण केलं की आम्हाला विचार करण्याची बुद्धीच नव्हती. कारण हा आर्य, यहुदी, नाझी हे पूर्ण जगामध्ये आहेत. 51ला हिंदू कोड बिल आणि कालेकर आहे. नेहरूजी म्हणतो कालेकरला, अरे तू काय झाडू मारायचं का बामणाला? आणि 52 मध्ये कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी सिम्बॉल ऑफ नॉलेज दिलं. आणि 52 मध्ये बघा बाबासाहेब निवडून आले ते लोकसभेवर. नड्डा सांगतो नाझीचा अवलाद 78,000 मतांनी निवडून आले ते, त्याला पाडून त्यांना 14,000 डिक्लेअर केलं. आणि नेहरूजींनी काजोलकरला उभं केलं. बाबासाहेब म्हणजे इतके हे होते. आणि 56ला बाबासाहेबांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली नागपूरला 14 ऑक्टोबर 56ला. आणि 5 डिसेंबरला सेशन चाललं होतं. बघा दादांनो, नेहरूजीची रखेल सविता कबीर हिने रात्री 5 तारखेचा मध्य 6 तारखेला सुरुवात झाली होती. सविता कबीरने बाबासाहेबाचं खून केलेलं आहे. ती बाबासाहेबापेक्षा मोठी होती. हे डॉक्टर खरात सरांनी सायजनीमध्ये प्रूव्ह करून दिलेलं आहे. 56ला मराठवाडा वेगळं केलं. शंकरराव चव्हाण आणि त्याच्या पोरांनी जनावरापेक्षा म्हणजे असे यांनी सगळे प्यादे पालून ठेवले होते. ओबीसीच्या हाफ पॅन्ट घालून, म्हणजे किती क्रूर लोक आहेत हे. आणि 60 मध्ये बघा दादांनो विदर्भ यांनी ॲड केलं. कोणी मागणी केली नव्हती, कारण काळा कोळसा आणि फॉरेस्ट, पॉवर स्टेशन आणि चित पावन संघटनेचं ऑफिस, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे, काँग्रेस आणि RSSचं ऑफिस काढलेलं आहे 60 मध्ये. आणि 52 वर्षापर्यंत यांनी नॅशनल फ्लॅग सुद्धा नाही फडकवलेला आहे.
आणि बघा किती क्रूर लोक आहेत हे. महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आदिवासीचा कत्लखाना काढला. आदिवासी संशोधन म्हणजे बघा, ज्या आदिवासीचा जल जंगल जमिनीसाठी त्यांचा अधिकार आहे. आम्ही जनावरांपेक्षा जास्त, त्याच्याच अगोदर आमचं मैतीसाठी कफन बांधून, हे कफनच आहे ना. कुठल्या रूलमध्ये बसतंय की तुम्ही प्रूव्ह करा तुमचे बाप? अरे भडव्यांनो, तुम्ही प्रूव्ह करा. कुठं ब्रह्मा पैदा झाला ते सांगा आता. माझ्या देशातल्या लोकांनो, ही क्रांती आहे, तिसरी आझादीची क्रांती. सांगा तुम्ही. आर्य, यहुदी, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि निजामी मराठ्याचं कोम, सांगा आम्हाला कुठं ब्रह्मा पैदा झालाय? आर्य, यहुदी, नाजी, सांगा हरामखोर लोकांनो. कुठल्या जगामध्ये ब्रह्मा पैदा झालेले? आज 5000 वर्षापासून शोषण केल्यानंतर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परत आमचं जेवढा अन्याय अत्याचार मोगलांनी नाही केलं, जेवढा अन्याय इंग्रजांमुळे, शाहू फुलामुळे, तेवढा अन्याय अत्याचार केलेला आहे तुम्ही. आणि 62 मध्ये यांनी कत्लखाना काढलं पुण्यात. हा महादेव गोविंद गारे, मधुकर पिचडचा नातेवाईक. कारण आमचे लोक शिकलेले नव्हते. राजकारण म्हणजे हरामाचा पैसा कमवायचा धंदा. सांगा काय क्रायटेरिया त्याला? सांगा ना. कोणी 8 वर्ग, कोणी 9 वर्ग. आणि लोक जे टॅक्स भरतात तो पैसा खर्च करतात. हे का आपल्या बापाच्या हे का घरापासून कधी कष्ट केलंय का यांनी? हे जे वर्ण व्यवस्थेतले 3 लोक आहेत आणि हे निजामी लोक, अरे यांच्या राजांनी प्रॉपर्ट्या घेऊन दिल्या यांना. राजघराणं म्हणजे का पिढ्याने पिढ्या चाललेलं. यांनी कधी कष्ट केलं का? आणि स्वातंत्र्य मिळाल्यापासून यांनी प्लॅनिंग केलं. 62 मध्ये आदिवासीचा कत्लखाना काढलं आणि त्या आदिवासीच्या लोकांना आश्रमशाळा दिल्यात आणि नवीन नवीन वर्षी मास्तरणबाई. आणि त्याला सांगितलं, शिकवलं त्यांना. 22 वर्षाचा महादेव गोविंद गारे ग्रॅज्युएट तरी होत होते का? हे खरे आदिवासी कोण? त्याला ग्रॅज्युएट केलं, त्याला PhD दिले आणि चपराशीपासून तर सायपर्यंत त्या 13-14 जातीच्या लोकांना बसवलं. आणि नेहरूचं निधन झालेलं आहे बघा दादांनो 64 मध्ये. सांगा किती लोक शिकलेले होते, कोणत्या कंडिशनमध्ये होते. आणि OBC समाजामध्ये हे जे शेती होते यांच्याकडे. कारण बघा दादांनो, काही लोक माझ्या समाजात सुद्धा काळी टोपी, पॅन्ट, खाकी आणि शर्ट घालून जात होते. मी नागपूरचा राहणार हलवा समाजामध्ये. मी जे आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे ते सांगतोय. आणि OBC समाजामध्ये यांच्याकडे 500-500 एकर जमीन लायचं. हे स्वतःला उच्चवर्णीय समजायचे. त्यांचं रक्तातल्या नाताचं असेल. आणि काय केलं यांनी कष्ट करून कमावलेलं नाही. जे बिचारे गोरगरीब लोकांकडे 1-2%, 2 एकर 4 एकर जमिनी, त्यांना पैशाची गरज पडली. कारण हे संघामध्ये गेल्यानंतर यांना हे शिकवायचे. अरे हे शूद्र आहेत, अशी शूद्र आहेत. कारण कोणी शिक्षणच नव्हतं. शिक्षण हे संघात सुरू झालेलं आहे. पहिली शाळा 1848ला ज्योतिराव फुलेंनी काढलेली. आणि हे लुटालूट करायचे. आणि हे मुनिमजे द्यायचे. दे रे बाबा साहेब, दादा मला 2 एकर जमीन आहे, मला 4 आणे पाहिजे, लिहून घ्यायचे. नाही दिलं 500-500, 1000 एकर जमीन. आणि त्यानंतर बघा 62ला काय 64ला दादांनो नेहरूंचं मृत्यू झालं. इव्हन तुम्हाला सांगतो यशवंतराव चव्हाणचं बघा रेकॉर्ड, त्यांचं सुद्धा मारलेलं आहे. त्यांना त्यांची डेड बॉडी दिल्लीहून आलेली आहे. पंजाबराव देशमुख सारखे लोक ते, कर्मवीर भाऊराव पाटील सारखे मुसद्दी लोक होते, मुसद्दी. आणि 64ला जेव्हा नेहरूजींचं अंत झालं आहे, निधन झालं, हार्ट अटॅकने झालं म्हणतात. त्यांचं पापून त्यांना माहीत. गुलजारीला नंदा, त्यानंतर लाल बहादूर शास्त्रीला सुद्धा मारलं. ताशकलला मारलं. परत गुलजार नंदा. 66ला इंदिरा गांधी आली. आणि त्यानंतर बघा प्रायव्हेट बँकनं नॅशनलाइज केलं. आणि त्यानंतर कितीतरी अंडरटेकिंग काढल्यात. आणि आमच्या लोकांनी मागणी केली नॉर्थमध्ये पुतळ्याची, बाबासाहेबाचा पुतळा, शाहू महाराजांचा पुतळा.
राष्ट्रपिता ज्योतिराव फुले पुतळा आणि छत्रपती शिवाजी माझा पुतळा बसवलं पार्लमेंटमध्ये. आणि 24मध्ये यांना 400 यायचं होतं, काढून फेकलं आहे. आणि दीक्षाभूमीला सुद्धा विकून टाकलेलं होतं. बाबासाहेबांचे देशद्रोही लोक, शिकलेले लोक देशद्रोही स्वतःच्या स्वार्थासाठी. अरे तुम्ही कशामुळे घडले रे दादांनो? संविधान नसतं तर काय डुकराचं गू खाल्लं असतं, सडलं मांस खाणारे लोक. पण बघा किती स्वार्थी निघालेत. प्रत्येक जातीमध्ये आहेत, प्रत्येक जातीमध्ये. आणि सगळ्यात जास्त ज्या लोकांनी हिस्ट्रीची PhD घेतली आहे यांना शिकवलेलं आहे. कारण सिलेबस तयार करणारे ते, गाईड करणारे ते, पूर्ण भारतातल्या गोष्टी करतो मी. सगळ्यात जास्त लालची आणि हरामखोर लोक असतील ते हिस्ट्रीची PhD घेणारे. कितीतरी असे लोक आहेत. कारण यांना पैसा आणि पैसा यांच्याकडे खूप आहे. 5000 वर्षापासून आणि आज 75 वर्ष राजकारण कोण बसले आहेत? काँग्रेस आहे, जनसंघ. कोणती पार्टी अशी आहे? कारण अपोजिशन नाहीच आहे पूर्ण भारत देशात. जे कोणी उठण्याचा प्रयत्न केलं, बघा लालू प्रसाद यादवची काय हालत केली. खोटे रिपोर्ट, सुप्रीम कोर्ट त्यांच्याकडे सगळं. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया, पूर्ण आतंकवादी देशद्रोही लोक बसलेले आहेत 50 पासून. आणि वर्ण व्यवस्थेमध्ये 5000 वर्षापासून आमचं शोषण केलं. 71ला बांगलादेश जिंकलं आणि 83ला डॉट पडल्यानंतर पेरियार रामास्वामीचं मृत्यू झालं. सांगा तेव्हापासून यांनी आमचं परत शोषण केलं. तुम्हाला आजादी मिळालेली आहे का? यांनी BMS आणि AIDF कोणाची आहे? यांनी स्ट्राईक केलं आणि 75ला इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लावली. आणि हा जेठमलानी पांढरपेशांनी इंदिराजीला इन्व्हॅलिड केलं. 76ला हिने एरिया रिस्ट्रिक्शन हटवलं. कांशीरामजी आणि नागपूरचे खासदार होते आदरणीय आमचे राम हेडव साहेब यांनी एरिया रिस्ट्रिक्शन पूर्ण भारतातलं हटवलं. आणि काही STचे लोकसुद्धा होते ठाकूर समाजाचे. 76ला रिस्ट्रिक्शन हटवलं. आणि 77ला बघा इमर्जन्सीच्या विरोधात जयप्रकाशांची समाजवादी चळवळ एवढी होती. शरद यादव, रामविलास पासवान, चरण सिंग, चंद्रशेखर, लालू प्रसाद यादव, त्यानंतर कितीतरी मुलायम सिंग यादव. आणि 77ला जेव्हा मोरारजीची गव्हर्नमेंट आली, मंडल कमिशनची स्थापना केली, तेव्हापासून बघा काय हाल केले त्यांनी 90% समाजाचे. 78ला महाराष्ट्रामध्ये, कारण महाराष्ट्राचे संत आणि सगळे झाले होते इथं, त्यावेळेस काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, RSS जनसंघला तोड देणारे लोक जनता दल तयार झालेलं होतं. शेतकरी कामगार पक्ष तयार झालेलं होतं. आणि बघा हा निजामी मराठ्याचा संभाजी ब्रिगेडचा सरदार यांनी फुलोत काढली. तिथं काँग्रेस, RSS जनसंघ होतं, नितीन गडकरी मिनिस्टर होतं. आणि हा वामन मेश्राम हरामखोर खापर्डे साहेबांनी म्हटलं होतं की समाज के पढ़े लिखे लोग ये प्रॉसिक्यूट का धंदा यानी वेश्या व्यवसाय करता स्वतःच्या स्वार्थ. त्याचं खरं निघालं सेंटेन्स. हा वामन मेश्राम 78 पासून काँग्रेस, RSS जनसंघ, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे पार्टीज. कोण आहे राष्ट्रवादी? सांगा हो की नाही? संभाजी ब्रिगेडसोबत काय केलं त्यांनी 48 वर्षात? आणि आतंकवादी आदिवासीचे 14 जातीचे संघटन काढून त्यांना मदत केली. आणि त्यांच्या जागा यांनी सगळ्या पांढरपेशा लोकांनी घेतलेल्या आहेत. सांग वामन मेश्राम कुठं 7% STचा कोटा आहे? राजस्थानला तसंच केलं, सगळ्या स्टेटमध्ये MP पासून. आणि त्या प्रवीण गेडामला त्याचं अखिल भारताचा अध्यक्ष बनवलं. किती हरामखोर आहे आता. आणि आता एवढा फ्रॉड इलेक्शन झाल्यानंतर तोंडातनं आवाज काढत नाही. कारण इकडून संघ मारेल लात, तिकडून ती मारेल लात काँग्रेस. आणि त्यानंतर 80मध्ये रेडिओ आलेला आहे. आणि मला सांगा 80मध्ये किती लोक SC ST OBCचे शिकलेले होते? सांगा. रेडिओ तरी होतं का आमच्या घरात? अरे दादांनो, कुठली पार्टी ऑर्डरप्रमाणे चालते. हे लोकांना ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन हरामाचा पैसा काही क्रायटेरिया आहे का? त्या लोकांना पद आणि पैसा द्यायचे. ए जा रे तू हिंदूच्या नावावर ओरड, जा रे तू मुसलमानचं नाव नाही, जा रे तू बाबासाहेब समाजाच्या विरुद्ध नावावर ते माजून गेले, जा रे तू देवाच्या नावाने ओरड. आणि दादांनो, आम्ही शिकलेलो नाही जनावर त्या लोकांना आतंकवाद पैदा करून, दंगा करून, बिचारे निरपराध लोकांची हत्या करून, आणि असं लोकशाही चाललेली आहे 80 पासून तर 45 पर्यंत.
कोण बसलेले आहेत मी विचारतो भारतातल्या लोकांना. आणि 81 मध्ये जनगणना झाली 1,10,00,000. 2 खासदारच्या ठिकाणी 4 खासदार आणि 1325 आमचे वार्ड जे होते 81ला जेव्हा झाले तर SC STचे. आणि आम्हाला म्हणतात तुमच्या आई वडिलांचा प्रूफ आणा. प्रूव्ह करा तुम्ही प्रूव्ह. कारण ब्युरोक्रासीमध्ये आणि ज्युडिशनरीमध्ये आणि प्रेस मीडिया हे सगळे आतंकवादी बसलेत. हत्यारे देशद्रोही हत्यारे जे आमच्यावर 5,000 वर्षापासून राजकारण तेच लोक बसलेले आहेत. खरं आहे का खोटं आहे विचार करा ना. आणि सगळ्यात बदमाश आहे हिस्ट्रीचे जेवढे डॉक्टरेट घेतलेले लोक आहेत हे भडवे लोक इतके बैमान आहेत ज्यांना शिकवलेलं आहे की ब्रह्माच्या आशीर्वादाने तुम्हाला पैसा कमवा आणि तुम्ही पण आमच्यासारखं. आणि एवढे लालची झाले आहेत की तुम्हाला काय सांगू दादा. एक तर मी बघतो तो कदम म्हणून आहे, मी व्हिडिओ टाकला का 10 व्हिडिओ टाकतो आणि नुसतं आतंकवादी देशद्रोही RSS जनसंघचा प्रचार करत राहतो सिम्बॉल ऑफ नॉलेजमध्ये. इतके बाबासाहेबाचे हे बाबासाहेबांनी म्हटलं होतं ना मला शिकले लोकांना इतके नालायक वृत्तीचे लोक निघाले आहेत पण यांना माहीत नाही. संविधानाला मुळे झालो अजूनही कोणी मानायला तयार नाही. प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक जातीमध्ये आहेत. आणि OBC मध्ये तर काही विचारायचंच नाही. ज्यांच्याकडे हरामाचा पैसा हे पॉलिटिकल. म्हणून आता हे जेवढे काही आहेत आतंकवादी काँग्रेस हा जनसंघ सगळे ग्रामपंचायत सगळ्यांचा विरोध करा. आमदार खासदारापासून तर प्रश्नच येत नाही. बॉयकॉट करा यांना. आणि 70% जे आज बिचारे पोटासाठी वन करतायत, शिक्षण शिकू शकत नाही, पोट भरू शकत नाही, अशा लोकांना आता जागृत व्हा. आणि 84 मध्ये इंदिरा गांधीला यांनी मारून टाकलेलं आहे. कारण मंडल कमिशनच्या विरोधात यांना दंगा करायचं होतं. बघा इंदिरा गांधीचं लेक्चर आहे दादांनो. आणि बघा यांनी शीख म्हणजे देशद्रोही आणि आम्ही जनावर करोड लोकांची कत्ल केली. गांधी इंदिराजींनी म्हटलं होतं मेरे देश के उन्नति के लिए एक एक बूंद खून काम में आएगा. हा हरामखोर RK धवन चमडीचा यहुदी आणि हे काँग्रेस RSSचे यहुदी लोकांनी दंगा करून करोडो शीख आणि हिंदू करून हे केलं. आणि राम मंदिर मुस्लिम. आणि 84ला राजीव गांधी आल्यानंतर पायलटपासून आतंकवादी देशद्रोही अटल बिहारी वाजपेयी मनोज सिंघवी बसलाय काँग्रेसमध्ये दिसत नाही. आणि हा हरामखोर राहुल गांधी आणि प्रकाश कारत यांनी EVMचा प्रस्ताव पास केलेला आहे. नेट आणलं होतं त्याचा विरोध केलं. आणि बघा 84ला डिग्री निघालेली आहे. आपल्या देशात हे नव्हतं. बेरोजगारी वाढते म्हणे. आणि 89ला म्हटलं राजीव गांधींनी की 1 रुपयामधलं 10 पैसे खर्च करतात आणि 90 पैसे खातात. आणि VP सिंगने मंडल कमिशन केलं. कारण त्यावेळेस जनता पार्टीची गव्हर्नमेंट होती, RSS भाजपसुद्धा होती. आणि मंडल कमिशन लागू केल्यानंतर हा हरामखोर सिब्बलने याला काढलं कोणाला अर्जुन सिंगला. आणि सगळ्या ठिकाणी नाजीच्या अवलादी बसून दिलं शिक्षणामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये. आणि कांशीरामने म्हटलं तिलक तलवार तेरा जो मारो सालों को जूते 4 85 भाग हमारा आहे. आणि 91 मध्ये हे काँग्रेस RSS जनसंघ पूर्ण सपाया झालेलं होतं यांचं. आणि त्याला हवा बनवण्यासाठी राजीव गांधीचं खून तमिळच्या नावाने पेरियारला बदनाम करण्यास साऊथला एक तुकडे केले. एकही लोक मिळालं नाही. आणि हा 91 मध्ये नरसिंगराव यहुदीच्या अवलादांनी गेट करार करून शेतकऱ्यांच्या शेती गहाण ठेवल्या आणि प्रायव्हेटायझेशन करून पूर्ण भारतातल्या 90% लोकांना गुलाम केलं हरामखोरांनी. यांनी कोण होती. आणि 92ला क्रिमिनल लावून आणि गव्हर्नमेंट चालवण्यासाठी शिबू सोरेनला जेलमध्ये टाकलं. देवगौडा झाला इंद्रकुमार गुजराल. आणि 99 मध्ये अटल बिहारी वाजपेयींनी जे देशासाठी रक्त वाहतात हा एवढा नाला दुश्मन 90%. आणि म्हणत होता मेरे पैर में 2 काटे एक मुलायम. आणि हे प्लॅनिंग करून ते गव्हर्नमेंट पाडलं मायावतीचं. आणि यांनी पेन्शन बंद केलं. 4 मध्ये फ्रॉड, 9 मध्ये फ्रॉड, 13 मध्ये सुप्रीम कोर्ट म्हणतो इट इज नॉट फ्री अँड फेअर विथ वोटिंग मशीन. कारण हा आतंकवादी अडवाणी पाकिस्तानचा, त्यानंतर
नाजीचा अवलाद स्वामी नरसिंगरावचं पोरग आणि हा वामन मेश्राम संभाजी ब्रिगेडसोबत 48 वर्षापासून मस्त मलाई खात बसलाय. आतंकवादी काँग्रेस, RSS आणि जनसंघची. आणि 14ला कोण आले? इंडिया अलायन्स गेली. इंडिया अलायन्स आला. UPA 1 UPA 2 बघा. पेगॅसस आलं. लक्ष्मी शुक्ला, परमवीर सिंग रातोरात टोपी बदलली. आणि भीमा कोरेगाव कांडमध्ये बघा 2 हिटलरनी चांगल्या चांगल्या लोकांना किती अन्याय अत्याचार. 19मध्ये म्हटलं त्यांनी की 5% पर्ची हे करायची VVPAT कंटोन्मेंटची. 373 ठिकाणी फ्रॉड. 19मध्ये फ्रॉड इलेक्शन. 20मध्ये 19 लाख काही मशीन गायब आहेत. आणि डिसेंबर 23ला 2 पोरांना BJPच्या ह्याच्यात पाठवलं. आणि दादांनो बघा काय केलं. जो बोलेल त्याला 9 महिन्याचे जेल, गव्हर्नमेंट आणि फायनान्शियली. आणि पोलिसांना पावर दिला, मारा करा कुटा. आणि 24मध्ये पूर्ण फ्रॉड. आता बघा दादांनो, महाराष्ट्रामध्ये देशद्रोही, शिक्षण गेलं, रोजगार गेलं, आत्मनिर्भर, त्यानंतर शेतीवाला देशद्रोही, मुसलमान आतंकवादी, आदिवासी नक्षलवादी, आता शहरातलं हे करणार. आणि यांचं बघा 31 खासदार नाजी निजामी, 4 खासदार ब्रह्माच्या तोंडातून पैदा झालेल्या SCचे देशद्रोही संविधान, आणि 7 शंकरराव चव्हाणचे नाजी निजामाचे गुलाम. म्हणजे 52 पासून यांना आहे. सांगा कुठं आपल्याला आझादी मिळाली. आणि आज 85% 5 किलोनी प्रधानमंत्री म्हणतो. हिटलरचा अवलाद. शिक्षण गेलं, 19 लोकांना मारलं. 19मध्ये 50 लोकांना मारलं, त्याला सोडून दिलं. कॉम्बिंग केलं. परभणीला आमच्या आयाबेनं मारून कुत्र्या बकऱ्यासारख्या लोकांना मारलं. बघा बीडला जीप काटली. त्या दिवशी परत एक धनगरचा पोराला सळ्या 3 वर्षाच्या पोरीसोबत बलात्कार करून त्याला कापतात. त्याचा कारखाना आहे, कोणाच्या तोंडातनं आवाज निघत नाही. त्र्यंबकेश्वरला दलाल. आणि बघा दादानो एवढं फ्रॉड इलेक्शन झालेलं आहे. तेव्हा मी अजूनही सांगतो, आता संभाजी ब्रिगेडमध्ये जेवढे काही PhD घेतलेले लोक आहेत, तुम्हाला जर असं वाटत असेल की गरीब मराठा, गरीब OBC, आम्ही तर आमच्यावर तर अन्यायच होत आहे. आम्ही होटिंग करायला हवं 33 जातीचे. किती अन्याय अत्याचार केलं. आणि SCमध्ये पण आहेत दलाल भडवे लोक. आणि मुसलमानातही 2-3% आहेत. तर तुम्हाला जर असं वाटत असेल, तुम्हाला सगळं माहीत आहे, पण तुम्ही तोंड बंद करून ठेवलेलं आहे. का तोंड बंद केलेलं आहे सांगा. काय कारण आहे घाबरण्याचं? मी सांगतो, तुम्ही असेही मरणारच आहात. हे जे आर्य नाजी आलेले आहेत हे कोणाचेच बापाचे झालेले नाही आहेत. मी आताच सांगतो. आणि जेवढे काही राजकीय पक्ष आहेत तुम्हाला सांगतो, कारण ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय हे तुमचे दुश्मन आहेत. आणि खरोखरच तुम्ही शिवाजीचा अवलादी असतील, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ अहिल्याबाई होळकर, तारा राणी, ज्योतिराव फुले, सावित्री फुले, सगळ्यांना सांगतो, शाहू महाराजाचं खून केलं आणि बाबासाहेबांचं सुद्धा खून केलेलं आहे. कोणी केलेलं आहे? हे ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय लोकांनी. आणि तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून यांनी या देशाला गुलाम केलेला आहे. आणि खरोखरच तुम्ही मानवतावादी असाल ना, कुठल्याही पक्षाचा असो. महाराष्ट्रातील लोकांनो, संतांनी आहुती दिली, राजा महाराजांनी आहुती दिली. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, अरे आमची आई लढली शूद्र होती तरी, जिजाऊ सिंदखेड राजाची मौर्यवंशी नागवंशी, अहिल्याबाई होळकर लढली आदिवासी. आणि दादांनो तुम्हाला अजूनही सांगतो, तुम्ही त्या भ्रममध्ये राहू नका. अजूनही काही बिघडलेलं नाही. मी शाहू महाराज साताऱ्याचे आणि दुसरे भोसले महाराज आणि कोल्हापूरचे यांना सांगतो, आणि ठाकरेचे, केशवराव ठाकरेचा अवलादांनो, अजूनही संधी गेली, काही घाबरू नका. आपण जसं आपल्या संतांनी स्वतःचा प्राण दिला, आहुती दिली, राजा महाराजांनी दिली, अरे जिजाऊ सारखी आई आपली लढली बिचारांनो, तलवार घेऊन न्यायासाठी लढली ना. तारा राणी लढली.
अहिल्याबाई होळकर लढली, सावित्री फुलेला दगड आणि सेन फेकून मारलं तरी घाबरली नाही बिचारी. आणि बाबासाहेबाचे 4 पोरं मेल्यानंतर सुद्धा बघा, अरे हे संविधानाने झालेलं आहे, काही घाबरू नका. 3 वर्षाच्या पोरीला बिचाऱ्यांनो, अरे कमी तुमच्यात रक्त आहे की नाही, काही आहे का नाही तुमच्यात हृदय? संभाजी बिकायचा विद्वान लोकांना म्हणतो मी आज, नामदेवराव जाधवला म्हणतो, तुम्ही स्वतःला म्हणता जिजाऊच्या जिजाऊने न्याय दिलाय का अन्याय केलेला आहे? अरे का घाबरता तुम्ही? शक्य आहे का हे? यांनी जगावर राज्य करण्यासाठी पूर्ण आतंकवादी बघा, हाफ पॅन्टचा फुल पॅन्ट करून अग्निवीर आणून यांनी प्रायव्हेट मिलिटरी तयार करून ठेवलेली आहे. त्यासाठी अजूनही संधी आहे. सोडा स्वार्थ. या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सोबत तुम्हाला आताच सांगतो, या सगळ्यांनी सगळ्या गरीब मराठा लोकांना, अरे तुमचे गरीब मराठा म्हणतात त्यांना तर न्याय द्या. त्यानंतर गरीब ओबीसीचे लोक, त्यानंतर एससी मधले गरीब, मुसलमानामध्ये सुद्धा नाजीच्या अवलादी पैदा झाल्या आहेत. आणि एसटीचं तर बघा 40 वर्षापासून आमच्यावर बघा ओबीसीला क्रिमिनल लावलं, 60चं, मराठ्यांना 67चं आणि EWS यांना. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं आहे, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी आहे. 100 दिवस भेट बकरा जगला, 1 दिवस सिंहासारखं जगा. व्यक्तिपूजने माणूस गुलाम म्हणतो, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. कांशीरामजींनी म्हटलं होतं, ऐसा भी वक्त आ सकता है अब तो गोलीवर काठी खाना पड़ सकता है और चमचा युग. आणि बाबासाहेबांनी म्हटलं होतं, नाजी चे हिटलर पे यहुदी नाजी, आर्य विदेशी यहुदी नाजी, जे हिटलरपेक्षा 200 टाइम डिक्टेटर आतंकवादी आहेत. या लोकांच्या हातात संविधान असेल तर तुम्हाला कधीच न्याय नाही मिळणार. संविधानाची अंमलबजावणी केली जातील, संविधान किती खराब असू द्या, न्याय मिळेल. मी अजूनही तुम्हाला रिक्वेस्ट करतो, कालचा दिवस सोडा. आणि तुमच्या याच्यात जर अहंकार असेल ना, ते कधी शक्य होणार नाही. कारण जग आज आपला, सगळं जग आज आपल्याकडे लक्ष आहे. लक्षात ठेवा, जग तुम्हाला सोडणार नाही, हे तेवढंच खरं. आणि आता माझं शेवटचं स्लोगन आहे, ऐकून घ्या. मरेंगे मिटेंगे, मरेंगे मिटेंगे, बुद्ध गया लेने के लिए और ईवीएम से फ्रॉड वोटिंग के लिए, अपनी बेटी अपनी बहू अपने लेने के लिए जन आंदोलन करके, अपनी बेटी अपनी बहू अपने माँ के स्वाभिमान के लिए भीमा कोरेगांव करके बलिदान करेंगे. आज़ादी की तीसरी लड़ाई. जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय बिरसा मुंडा. बघा दादांनो, विचार करा. पण आता हे शक्य नाही आहे. जर आमचे पायात चप्पल नसणारे, एक टाईम उपाशी राहणारे, पुढच्या पिढीच्या स्वाभिमानासाठी जर बलिदान करू शकतात, तर आज माझी मुलगी किंवा सून प्रेग्नंट आहे दादांनो, शिकलेल्या लोकांनी सगळ्यांना सगळं लुटणार आहे तुमचं. ती काय यांच्या भोगासाठी होईल? मुलगी झाली तर, मुलगा झाला तर हमाल्या करेल. बघा रोडवर बिचारे मोटरसायकलवाल्यांना किती त्रास देत आहेत. अरे बघायची इच्छा होत नाही, बिचारे डोळ्यात पाणी टाकतात. हा काय महाराष्ट्र आहे? हा, अरे हा महाराष्ट्र आहे का? डोळ्याने बघता. असं कसं तुमचं रक्त थंड रे दादांनो? किती रे पॉलिटिक्सचे लोक असतील? 5%, 10%. अरे कमीत कमी शिकलेल्या लोकांना तुम्ही, ज्यांच्या संविधानाने घडलं, अरे तुमचं सुद्धा सगळं लुटणार आहे. आणि तुम्हाला सुद्धा सवय लागलेल्या आहेत. अरे काय मराल तर काय घेऊन जाणार आहे? खाली आता लेखाले. पण तुम्ही तुमच्या पिढीचा विचार करा ना, माझा नका विचार करू. आम्ही EVM वाले, आम्ही शहीद झालेलो आहेत. आणि त्यानंतर मी भागीदारी मोर्चात सांगतो, वर्ल्ड ह्युमन राईट कमिशन, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन आणि वर्ल्ड इंटरनॅशनल कोर्टमध्ये माझे मोठे बंधू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरजी यांना मी विनंती करतो, हे महाराष्ट्रातले जे केस होत आहेत ना, जनावरासारखे लोकांना कापून, जीभ कापून, डोळे कापून घरात घुसून आहे बाय, ही केस तुम्ही पुटअप करा वर्ल्ड इंटरनॅशनल कोर्टमध्ये. आता हिंमत नाही हरायची.
मरू 10-20 करोड, पण पुढच्या पिढीच्या स्वातंत्र्य आम्ही मिळवून देऊ. काही झालं तरी. चला दादांनो, मी सांगितलेला फॉर्म्युला आपल्या समाजामध्ये जे 15% सोडून द्या यांना, हे कधीच यांच्या दयामाया नावाची वस्तू नाही आहे. त्यानंतर संविधानवादी जे काय असतील ते, आणि समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये 20% लोक SC असो, ST असो, OBC असो, याच्यामध्ये हे जे निघालेले आहेत कूर, यांचा धंदा फक्त पैसा कमवणे, हरामाचा पैसा, चाहे तो सर्व्हिसमध्ये असो घूस खायला, आणि आता सर्व्हिस तर नाहीच आहे. आणि त्यानंतर हे संविधानाने शिकलेत, सगळं झालं, पण सवय गेली नाही पैसा कमवायची. हे कोणत्याही लेवलला जातात रीडर लोकांचं चाटायला, कारण हरामाचा पैसा येतो. आणि त्यानंतर माझे 70 ते 75% लोक बिचारे 5,000, 200, 300, 400 रुपये कमवून काय जगत असतील. अरे आपलं तर झालं, पण आपल्या पुढच्या रक्ताचं नाते त्याचा विचार करा ना. जर माझ्या अडाणी लोकांनी त्यावेळेस जर विचार नसतं केला तर हे एवढं घडलं असतं का? मी सांगायचं काम करा, विचार करा दादांनो, आणि यांना बॉयकॉट करा. समाजाचा जे काही लोक आहेत, जो कोणी इंडिया अलायन्स आणि NDA अलायन्सचा फेवरमध्ये बोलतो त्याला बायकॉट करा. आणि चला महाराष्ट्रामध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरचा मागे रो. सगळ्यांना फुकट शिक्षण कशाचं आणलं रे? SC ST OBC सगळ्यांना, शेतकऱ्यांना मदत करू. एवढं 9 स्टेटला पालू शकतं, एवढा श्रीमंत आहे. चला दादांनो, विचार करा. मी कालपर्यंत तुम्हाला जसं लोखंडाचा गरम केलं तसं गरम केलेलं आहे, कारण लोखंड गरम झाल्यानंतर तो लवचिक होतो. आणि आता वाकायचं ते तुम्ही ठरवा. चला परत एकदा जय शिवराय, जय भीम, जय संविधान.